डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याशी संबंधित चौदार तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन सोहळा 20 मार्च 2026 रोजी महाड येथे अत्यंत उत्साहात संपन्न झालाय। मात्र याच दिवशी नामफलक प्रकरणामुळे वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय। समाजातील कार्यकर्ते दीपेश भाऊ जाधव यांनी चौदार तळे प्रवेशद्वारावर आणि क्रांतीस्तंभ परिसरात अखिल भारतीय समता सैनिक दल या नावाने नामफलक लावला होता। या फलकावर त्यांचे व त्यांच्या काही सहकाऱ्यांचे नाव नमूद करण्यात आले होते। विशेष म्हणजे हा फलक महाड तालुक्यातील समाजाला विश्वासात न घेता तसेच महाड नगर परिषद यांची कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेची दखल घेत नगराध्यक्ष, तहसीलदार, प्रांताधिकारी, नगरसेवक, महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी व समाजातील मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 20 मार्च रोजी संबंधित नामफलक तात्काळ हटवण्याच्या सूचना दीपेश जाधव यांनी दिल्या होत्या। त्यानुसार सदरचा फलक समाजाच्या वतीने सन्मानपूर्वक काढून ठेवण्यात आलाय। याशिवाय दीपेश जाधव यांनी बहुजन सेना नावाची संघटना नोंदणीकृत नसताना चालवित असल्याचा आरोपही करण्यात आलाय। क्रांतीस्तंभ परिसरात उभारण्यात आलेले त्यांचे अनधिकृत कार्यालय महाड नगर परिषदेकडून अलीकडेच निष्कासित करण्यात आलंय। समाजातील विविध संस्था, संघटना, धार्मिक व शैक्षणिक घटक हे परस्पर समन्वयाने कार्यरत असताना आजपर्यंत अशा प्रकारचे वैयक्तिक नामफलक कोणतेही लावले नसल्याचं नमूद करण्यात आले। अशा प्रकारच्या कृतीमुळे चौदार तळे व क्रांतीस्तंभ परिसराचे पावित्र्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तसेच प्रसार माध्यमांद्वारे चुकीचा संदेश जाऊन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलंय। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांचे व सत्याग्रहींचे अधिकृत नामफलक लावण्याची मागणी समाजाच्या वतीने अनेक वर्षांपासून करण्यात येत असून त्या संदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र वैयक्तिक स्वरूपाचे नामफलक लावू नयेत, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली। महाड तालुक्यातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत। त्याचं विशेष असं आहे की 20 मार्च 2026 रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये 99वा वर्धापन दिन चौदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि याच वेळी आपल्या महाड तालुक्यातील दीपेश जाधव यांनी अखिल भारतीय समता सैनिक दलाचा बोर्ड चौदार तळ्याच्या गेट समोर लावलेला होता आणि क्रांतीभूमीच्या गेटवर लावलेला होता। या संबंधाने त्यांना आम्ही विचारणा केली, नगरपालिकेकडे विचारणा केली। नगरपालिकेने सांगितले की संबंधित बोर्ड जो आहे तो अनाधिकृत लावलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी आम्ही दिलेली नाही आहे आणि म्हणून तो बोर्ड त्यांनी तात्काळ काढावा अशा संबंधाने त्यांना आम्ही सर्व समाज, प्रांताधिकारी, माननीय तहसीलदार साहेब, त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या समोर समज दिलेली होती आणि 20 मार्च झाल्याच्या नंतर तो बोर्ड काढावा, कारण सध्या आज कोणताही अनुचित प्रकार होऊ नये अशा प्रकारची समज देऊन तो बोर्ड त्यांनी गेले 10 ते 12 दिवस काढलेला नव्हता आणि म्हणून महाड नगरपालिकेने जे अनाधिकृत बांधकामे महाड शहरामध्ये झालेली आहेत त्याच्या बाबतीत जी मोहीम उभारलेली आहे आणि त्या मोहिमेमध्ये दीपेश जाधव यांनी त्यांच्या बहुजन सेनेचं कार्यालय क्रांतीस्तंभ येथे उभारलेलं होतं, ते नगरपालिकेने जमीनदोस्त केलं, काढून टाकलं आणि म्हणून हा सुद्धा बोर्ड त्यांनी अनाधिकृत महाडमध्ये लावलेला होता, चौदार तळ्याच्या गेटवर लावलेला होता। तो बोर्ड सुद्धा नगरपालिकेच्या कारवाईमध्ये नगरपालिकेने काढू नये किंवा त्याचे कोणा अनुचित प्रकार होऊ नये, त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जाऊ नयेत म्हणून समाजातल्या आमच्या प्रमुख लोकांनी त्या रात्री तो बोर्ड काढला आणि सन्मानपूर्वक तो बोर्ड सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे। राहिला प्रश्न की हा बोर्ड जो काढलेला तो समाजातल्या सर्व प्रमुख लोकांनी काढलेला आहे, कोणत्याही समाजकंटक किंवा मनोवादी विचाराच्या लोकांनी हा बोर्ड काढलेला नाही, समाजाने सन्मानपूर्वक काढलेला आहे। त्याच्यामुळे या बाबतीत कुठेही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने दीपेश जाधव यांनी केलेला आहे। तो गैरसमज लोकांमध्ये होऊ नये। इथे महाड तालुक्यामध्ये अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटना आहेत, RPI आहे, भारतीय बौद्ध महासभा आहे, बौद्धजन पंचायत समिती आहे, वंचितचे आमचे कार्यकर्ते आहेत, अशा बऱ्याचशा संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत। त्या सर्व संघटना एकत्र येऊन हा बोर्ड सन्मानपूर्वक त्या ठिकाणी काढलेला आहे। आम्ही आजच माननीय प्रांताधिकारी, माननीय तहसीलदार, विभागीय पोलीस अधिकारी, त्याचबरोबर माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि माननीय नगराध्यक्ष, महाड नगर परिषद यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की चौदार तळे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या स्थळावरती प्रत्येक संघटनांनी जर का बोर्ड लावला तर त्या
चौदार तळ्याचं आणि स्तंभाच्या परिसराचं विद्रुपीकरण होईल, त्याचं महत्व कमी होईल आणि ते होऊ नये म्हणून तिथे कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठी आम्ही सन्माननीयांना विनंती केलेली आहे. जर अशी झाली तर त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारचं निवेदन देऊन सर्व धार्मिक सामाजिक संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. आणि दीपेश जाधव यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या ग्रुपवरती तो मेसेज टाकलेला आहे की मनुवादी विचाराच्या लोकांनी, समाजकंटक लोकांनी हा बोर्ड काढलेला आहे. तो कोणत्याही बहुजन समाजातल्या लोकांनी काढलेला नाही, बौद्ध समाजाच्या लोकांनीच खऱ्या अर्थानं हा बोर्ड काढलेला आहे आणि तोही प्रत्येक संघटनेच्या प्रमुख लोकांनी काढलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा वेगळा अर्थ कोणी काढून घेऊ नये अशी मी संपूर्ण महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो. इथे जी मंडळी सगळी जमा झालेली आहे ती सगळी बौद्ध समाजाची आहे आणि बौद्ध समाजाच्या वतीनं आम्ही कार्यवाही केलेली आहे असं मी समस्त महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देश स्तरावरतील सर्व बौद्ध समाजाला, जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की कुणीही चुकीची माहिती या ठिकाणी, चुकीचा संदेश व्हॉट्सअप मार्फत किंवा ग्रुप मार्फत पसरवण्याचा प्रयत्न दीपेश जाधव यांच्याकडून होत आहे. त्याच्याबद्दल कुणी गैरसमज किंवा अफवा अशी जरी निर्माण झाली तर तुम्ही गैरसमज निर्माण करून घेऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.